चार दिग्दर्शक, चार कवी आणि एक चित्रपट असा मराठीतला पहिला प्रयोग असलेला चित्रपट म्हणजे अर्थात बायोस्कोप आज म्हणजे 17 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे। त्याचा रिव्ह्यू तुम्ही राजश्री मराठीवर पाहिलाच असेल, पण आज आपण पाहणार आहोत की प्रेक्षकांना तो मूवी कसा वाटलाय। चला तर मग जाणून घेऊया प्रेक्षकांची मतं। कसा वाटला तुला चित्रपट? अगदी मस्त। जो ग्राफ पहिल्यापासून जो वरती नेत ठेवलाय डिरेक्टर्सनी, चारही डिरेक्टर्सनी किंवा चारही रायटर्सनी, तो अगदी हॅट्स ऑफ। खूप छान, एकदम सुंदर, खूप छान, मस्त, एकदम टचिंग होता। चांगला होता। छान वाटला। चारही स्टोरी छान आहेत। सुपर्ब, चित्रपट छान वाटला। मराठीतला पहिला प्रयोग आणि मी निर्मात्यांचं आणि डायरेक्टरांचं आणि कविकारांचं कौतुक करेन। एकदम छान पिक्चर होता, अतिशय सुंदर पिक्चर होता, प्रयोग चांगला आहे, सुंदर मूवी आणि हा मराठीमध्ये हा सगळ्यात वेगळा एक्सपिरियन्स आहे। चांगला प्रयोग होता। चार दिग्दर्शक एकत्र आलेले। शेवटच्या दोन स्टोरी खूप चांगल्या होत्या, खास करून बैल। ॲक्टिंग सगळ्यांची जो ग्राफ वरती नेतोय त्याच वरचढ तेच सगळं चालू आहे, त्यामुळे बघण्यात मजा येते। सगळ्याची खूपच छान, एकदम बेस्ट, एकदम मस्त, बेस्ट, उत्तम। ॲक्टिंग देखील खूप सुंदर आहे। एकदम सुपर, एकदम सुरेख। कलाकारांची ॲक्टिंग चांगलीच वाटली। ॲक्टिंगपेक्षा जे टॉपिक्स निवडलेले आणि जी संकल्पना होती त्यासाठी फुल मार्क्स। कलाकारांचं खूपच छान ॲक्टिंग होती, कारण हे सगळे नावाजलेले आणि चांगले कलाकार होते। सगळ्यांनी अप्रतिम काम केलंय। 5 पैकी किती स्टार द्याल? 5 चार तरी 5 पैकी 5। 5 पैकी मी 5 स्टार्स देईन। 4 तर देईन। 4 स्टार। 4.5 डेफिनेट 4। त्या मुलीला 3 स्टार। 5 पैकी मी 4 स्टार देईन आणि मित्राला फुल स्टार्स 5। 5 आउट ऑफ 5। आपण पाहिलं की हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडतोय, कलाकारांची ॲक्टिंग खूप आवडते। तुम्ही हा चित्रपट नक्की पाहिला असेल आणि पाहिल्यानंतर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमची मतं लिहायला विसरू नका आणि पाहत राहा राजश्री मराठी। कॅमेरामन फैजानसह शुभांगी साळवे, राजश्री मराठी।